होईबा जागा होईबा जागा. एकदा जाग केलं ना मग जाग केल्यावर उपदेश आहे. सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. नुसत्या जागा हो याच्यावर कीर्तन होईल. उठा जागे व्हारे आता स्मरण करा. जाग झाल्यावर मग शब्द आहे स्मरण करा. तसं होईबा जागा होईबा जागा. जागा झाला ना मग आठवे देव तो करावा उपाव. आपण दुसऱ्यातून पहिल्यात आलो आहे. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. आठवे देव तो करावा उपाव. देव आठवे तो उपाव करावा. याचं कारण त्याचा विसर पडला हे सिद्ध झालं. बरं जाऊ दे आता वाढवत नाही बरं का गंभीर महाराज. आठवे देव तो करावा उपाव. एक सगळ्यांना तो दृष्टांत पाठ आहे. गजेंद्र बायका मुलासह तो हत्ती तहानलेला सरोवरात गेला. सकाळी गेला. त्याचा पाय नकरानं धरला. दुपार झाल्यावर लक्षात आलं. त्याच्या दुपार झाली नाही तिसरा प्रहर झाला. मग त्याच्या लक्षात आलं पाय कोणीतरी धरला आणि बायका मुलांना म्हणला बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना पाठ आहे पण तो आपल्यासाठी आहे. गजेंद्र कोण आहे? आपण आहोत. गज ही दोन अक्षर त्याच्यात आली असली तरी गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो. पण एक अक्षरातली एक वेगळी ताकद असते महाराज. मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ आहे पण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. हे अक्षरातली ताकद आहे. विठ्ठल म्हणजे पांडुरंग सर्वांनाच माहिती आहे पण वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पत्ती, शंकर संहार, विष्णू पालन. म्हणून घडी मोडी हेळा मात्रे हे महादेव. प्रसवला विश्वतोची हा ब्रह्मदेव आणि सकळ जीवाचा करतो सांभाळ हे विष्णू. तिन्हीच एकत्रीकरण. विकारो विधाताय ठकारो नीलकंठक हा लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम भिदीयते. हे अक्षरातले अर्थ आहे. तसं गज मी शुद्धीवर आहे. गज म्हणजे शब्दार्थ हत्ती आहे पण गम गच्छतीन जन जायते हे दोन अर्थ त्याच्यात आहे. गच्छती म्हणजे जाणे, जायते म्हणजे पुन्हा उत्पन्न होणे. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे. आपण सगळे गज इथपर्यंत झालो. तहान लागली. तहान विषयाची आहे आणि तो सकाळीच गेला आणि दुपारी त्या सरोवरामध्ये शिरला. तहानेनं व्याकुळ झाला. दुपारी बायका मुलासह सरोवरात प्रवेश केला. आता सकाळ, दुपार, तिसरा प्रहर आणि रात्र हे चार गोष्टी लक्षात आणा की गजेंद्र कोण आपण लक्षात येईल आपल्या. सकाळ म्हणजे बाळपण, तारुण्य भर दुपार, तिसरा प्रहर म्हातारपण आणि मरण ही रात्र. मी गजेंद्रसाठी सांगतो बरं का बा. सकाळला बाळपण म्हटलेलं आहे. बाळपणी तहान ही विषयाची आहे. संसार सरोवर आहे. माझ्याकडे पाहू नका, आपलं याच्यासाठी चाललंय. तो बायका पोरासह तहानेनं व्याकुळ झाला. विषयाची तहान दुपारी म्हणजे तारुण्यात. म्हणून बऱ्याच सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम आप्पा दुपारी होतो म्हणजे तारुण्यात होतो. आता एखादं 85च्या वयात जर फोडत असेल त्याला मी तरी काय करू. पण दुपारी प्रवेश आहे सरोवरामध्ये. संसार सरोवर आहे, तारुण्य दुपार आहे आणि मग तहान म्हणजे विषयाची आहे. आणि मग त्याच्यात शिरला. इतका रमला त्याचा पाय धरला. सकाळीच धरला पाय बरं का. पण लक्षात तिसरा प्रहार आलं. नकर हा काळ आहे. काळ पहिला पाय धरतो पण लक्षात येत नाही तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणासी सदा मुसमुसीत होई जायचा. वेठुणी वठुणी बांधला मुंडासा मिरुद मैसा जना माझी हद्दीड पान वरतीच मान नाही तो सन्मान बलियासी स्वानाची परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी तारुण्य. त्याच्यात समजत नाही पाय धरलेला. पाय धरला लक्षात येतं तिसरा प्रहारा. चला पाटील कीर्तनाला. ते म्हणतो गुडघा चमकतो म्हणतो. आता गुडघा दुपारी लक्षात नाही आला. गुडघा तिसरा प्रहारा लक्षात आला. तसं याच्या लक्षात आलं पाय धरला. आणि मग गजेंद्र आपल्या बायका मुलांना सांगतो रे माझा पाय धरला रे. सगळे धावले मदतीला. वेळ कमी असल्यानं लगेच धावले. काळजी करू नका. 65 डब्याची मालगाडीच तयार झाली. ओढायला सुरुवात झाली पण एकटा नक्र अख्ख्या हत्तीच्या परिवाराला आत खेचत होता. याला स्थान महात्म्य म्हणतात.
नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपि कशती सयव प्रच्युत स्थाना चुनापी परिभूयते. पाहू नको माझ्याकडे, मी काय सांगतो हे बरं का गंभीरा. होय ग दातारा. नक्र स्वस्तानम आसाद्य गजेंद्रम अपि कर्षती. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना आप्पा, हत्तीला आत ओढतो. ते स्थान महात्म्य आहे. स्थान सुटलं की महत्व संपत. अरे केस डोक्याला आहे तोपर्यंत महत्वाचे. मित्र प्रतिज्ञा करतो, अरे का घाबरलाले का, तुझ्या केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा. तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा म्हणतो. आणि दोघंही गेले हेअर कटिंग सलून. याचे केस कापणं चालले आणि हे बसलं बाकड्यावर पेपर वाचत. हे खाली पडलेले केस कोण्या गावचं दुसरंच ग्राहकाला जोड्यासह त्या केसावर पडलेल्या उभा आहे. कालच्यानी आठवण करून ले, काल तर बाता हाणत होता, केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा. ते केस पडले तुझ्या मित्राचे, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह उभा आहे. तो म्हणला आता जोड्यानंच काय, केस डुकरानं तुडवले तरी मला त्याचं महत्व नाही. का, केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व संपलं. तसंच आहे. स्थान भ्रष्टान शोभनते दंतान शोभनते केसानं शोभनते नरानं शोभनते नखाहा. नखाला किंमत नाही तर माणसाला किंमत नाही. स्थान सुटल्यावर, स्थान सुटलं की महत्व गेलं. तसं स्थानावर आहे मगर, तोपर्यंत हत्तीला आत ओढून घेतो. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नाहीतर एकदा भगवान शंकरजी आणि त्यांच्याकडे भगवान विष्णू आले. बरं का आप्पा, वेळ वाढत चालली पण आले, लगेच आले. आबा काय काळजी करू नका. स्वागताला महादेवजी आणि पार्वती, आणि आले ते विष्णू आणि लक्ष्मी, पण बुलेटवर आले. हे कळलं तुम्हाला. पितांबर सेला कैचा गगनी झळकला. सेला कैचा गगनी झळकला. गरुडावर बैसुणी माझा कैवारी आला. कैलासात विष्णू आणि लक्ष्मी गरुडावर आले आणि शंकरजी आणि पार्वती स्वागताला उभे आहे. पण गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुडावर महादेवरावच्या गळ्यात जो साप होता ना, त्यानं विष्णूच्या वाहनावर गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला जय हरी. लगा तू तिकडे वाकडच्या बाजूला उसात भेटला पाहिजे होता, तुझा नाश्ता केला असता. पण तुझी काय ताकद आहे, त्या स्थानाचं महात्म्य आहे. तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता गरुड माझं काही करू शकत नाही. जानामी नागेंद्र तव प्रभावम कंठे स्थिते गरजेची शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून नक्र स्वस्तानम आसाद्य गजेंद्रमपि कर्षती सयव प्रचुर स्थाना चूणापि परिभूयते. बरेच वेळ 1000 वर्ष युद्ध चाललं आप्पा, पण कंटाळले सगळे. कंटाळतात.
आजार पाहिजे, बिमारी इतना सुख नाही. मजा आजारपणात आहे. जे चौकशीला येत नाही ते येतं, काहीतरी घेऊन येतं. हे काहीच खात नाही, त्याच्यासोबतचेच खातात, दाखवायचं असतं. आजारी पडा, मजा आहे, सगळे काळजी घेतात. मुलगा म्हणतो ज्यूस आणू का बाबा, 2 नंबरचा म्हणतो सफरचंद, 3 नंबरचा म्हणतो चिक्कू, 4 नंबरचा म्हणतो केळी. मोठी सून म्हणते उपीट करून देऊ का, 2 नंबरची म्हणते शेवया, 3 नंबरची म्हणते भात चालेल का, तिखट भात करून देऊ का, धाकटी म्हणते. म्हातारी तर जवळ येऊन म्हणते मुगाचा पापड भाजून देऊ का. हे काहीच नाही खात. 4-5 दिवसचा आजार पाहिजे. आजार जर महिनाभर टिकला, कोणी लक्ष देत नाही. मग त्या सुनाच म्हणतात एवढा चांगला बंगला आहे आणि म्हातारं सगळे घाण करते, आपला जर्सी गाईचा गोठा रिकामाचा आहे, गोठ्यात नेऊन टाकली कॉट. 2 दिवस पाणी नाही. मग ते व्याह्याला सांगतंय कोणीतरी भेटीला या. मग व्याही येतो, तो बंगल्याकडे पाहतो, मागून गोठ्यात, मी इकडे आहे. इकडे का आला? आलो नाही, आणलं कोणी, परिवाराने का तेच कळत नाही. 1 महिना झाला आम्ही चिंतन करतो. माझा जिवंत असताना फोटो बैठकीत लावला आणि मी जिता असून गोठ्यात काढला. 2 दिवस झाले पाणी नाही. अरे कोण आहे घरात? व्याह्याला पाणी नाही 2 दिवसापासून. म्हातारी म्हणती तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गारा नाही. कोण? मुगाचा पापड. तसं 1000 वर्ष युद्ध चाललं, राजा कंटाळले सगळे. हत्तीन म्हणली द्या सोडून, दिला सोडून. दिला सोडून आप्पा, त्याला सोडला तसं आपल्याला आता नाही पण कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच वेळी. 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 सोडून मग त्याला पश्चाताप झाला. देवा, या परिवारासाठी काय काय केलं. करू नये तो केला व्यापार. माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यवसाय केला. नदीच्या काठाला येड्या बाभळीत रात्र रात्र डब्याला जाळ घातला. करू नये तो कळलं तुम्हाला. आणि वाईला भार कुटुंबाचा. पश्चाताप झाला. मग कोण ऐसा ब्रह्मांड नायक हा के सरसिहाग देईल हाके. धावला भगवान. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. आगे छुटत गोली पीछे होत आवाज. या वेगात देव धावले. त्याला सोडवलं. देव निघून गेल्यानंतर वेळ कमी आहे. हत्तीचा आणि त्या नकराचा संवाद आहे. भावार्थ रामायणामध्ये. गजे घातले लोटांगण, नकरे धरले गजाचे चरण. दोघही भांडणारे वैरी एकमेकाच्या पाया पडतात देव गेल्यावर. नकरे धरले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. नकर म्हणतो मी तुझा पाय धरला न गजेंद्रा, म्हणून मला देव बाप्पा भेटला. गजेंद्र म्हणला मला तरी देव आठवत होता का. मग त्वा धरिता माझा चरण, म्हणून मजा आठवला भगवान मज उद्धरण तुझेनी. मी याकरता तुम्हाला तिथं नेलं. नकर म्हणतो मी पाय धरला म्हणून देव भेटला, पण गजेंद्र म्हणतो
तू माझा पाय धरला म्हणूनच मला देव आठवला. आता हो ते स्मरणी देखत राम तवे देव तो करावा उपाव. म्हणजे जाणून बुजून तसं संकटात जाणे असं नाही, पण जसं त्याला कळालं शेवटच्या दिवशी त्याच्याशिवाय कोणी नाही म्हणून त्याचा आठव करायचा आहे. आठवे देव तो कराव. मग बाकीचं काय करावं आणि काय करू नये येर तेजी वाव खटपटा. जमली वेळ राहिली तर पाहू. आता मधली चाल होईल, नंतर थोडक्यात व्याख्यान होईल, पुन्हा शेवटची चाल होईल. एवढं करून 8च वाजतील. पाहू नका माझ्याकडे, एकदा हात वर करा. एवढं शूटिंगवाले थांबा, हार घालायची घाई करू नका. एवढं 2 मिनिट मजा करू आपण. शाबास. एका तालात विठोबा टाळ वाजू नका, फक्त टाळी. एक हे पा, एक हात वर, एक ताकद, एक शाबास, एक सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली खबरदार दानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु मातोबा भगवान की जय. हरिभक्त परंपरा कळे गुरुजी आणि हरिभक्त परंपरा पंचावन्न महाराज. आता जागेवरूनच म्हणा, जागेवरून म्हणा. हॅलो हॅलो हो हो. रे न रे आडवे गोवा करावा उपाव. आठवे देव तो 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 करावा ते जीवाव खटपटाये रे ते जीवाव ए रे ते जीवाव ए रे ते जीवाव खटापटा कोई बा जागा कोई बा जागा कोई बा जागा कोई बा जागा. येते वाव खटापटा येते वाव खटापटा ओय बाजागा ओय बाजागा ओय बाजागा ओय बाजागा. वाऊगा खागा सीन सील वाऊगा का जागा आ वाऊगा कागा
वाहू का गा 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 वाहू का वाहू गा आ जागा होईबा जागा आणि जागा होऊन करतो काय करायचं काय आठवे देव तो करावा उपाव. पहिल्या चरणातलं पूर्वार्ध काय करावं यासाठी आहे आणि उत्तरार्ध काय करू नये येरते जीवाव खटपटा येरते जीवाव आठवे देव तो करावा उपाव येरते जीवाव खटपटा येरते जीवाव खटपटा तेजी वाव खटपटा खटपटा बर बर ठीक आहे. गंभीर महाराज इथे खटपट जो शब्द आहे तो 3 ठिकाणी लावायचा आहे.
पोटासाठी, घटासाठी आणि मठासाठी. तिन्हीची प्रमाण आहे. खटपट 3 प्रकारची आहे. पहिली खटपट पोटासाठी आहे अप्पा. भीती एवढे पोट, केवढा बोबाड तयाचा, यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. देखा सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा, एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बड़ा बाका. यही पेट से रावस भी पाए, यही पेट से मरते, यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते, यारो पेट बड़ा बाका. बस पोट लागले पाठीस, आणि पोट हिंडवी देशो देशी. हे पोटासाठी चालू आहे खटपट ही प्रपंचातली. वेदांतात एक खटपट आहे ती घटासाठी. वेदांत शिकताना काही ते ठराविक दृष्टांत असतात. स्थाणु पुरुष, ख पुष्प, शुक्ती रजत, मृतिका घट, तंतुपट, कापड म्हणण्याऐवजी तंतुपट, मातीचा माठ म्हणण्याऐवजी मृतिका घट, हे पट घट हे जे शब्द आहे तुकोबाराला म्हणावं लागलं. भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, कारण असू शकतात. वेळ कमी आहे. दुसरं कारण पाठ नाही. असू द्या, आपले समजून घेणे मला. भागलो या खटपटे, घटपटे करिता. हे वेदांतातली खटपट घटासाठी, प्रपंचातली खटपट पोटासाठी, आणि परमार्थात एक खटपट आहे ती मठासाठी. त्याच अभंगाची सुरुवात सांगतो. या पहिल्या प्रहारात डवरा काल सांगेर मात, जेने तुम्ही रिझाल संत, ऐका समस्त तुम्ही सर्व. या पहिल्या प्रहारात ही सभा समस्त साधू संतांची, या त्या अभंगाची सुरुवात आहे. काही 26-27 चरणाचा तो अभंग आहे. त्याच्यातली खटपट सांगतो मी. पाचा नादाचे 5 भेद, आणि मग वर्णन सुरू केलं. पहिला नाद तो चटपट चटपट, दुसरा नाद तो खटपट खटपट, तिसरा नाद तो फटपट फटपट, चौथा नाद तो लटपट लटपट, 5वा नाद तो तळमळ तळमळ. माऊली सांगतात एकंदर 5 नाद. आता हे वाढत चाललं पण सांगतो थोडक्यात, आता पाऊसही आहे, सांगतो थोडक्यात. चटपट, खटपट, लटपट, फटपट आणि तळमळ असे 5 नाद सांगितले. पहिला नाद चटपट. चटपट वैराग्य होणे. मग काहीला वाटतं का काय असं बसल्यापेक्षा आपण जर आळंदीला गेलो तर असं महाराज झाल्यावर मग लोक हार घालतात, पाया पडतात, बाबा जेवायला या, आग्रह करतात. त्याला म्हणतात चटपट. गेलं त्या आळंदीला, चटपट गेलं. पण तो जर नाद टिकला नाही, सकाळी नाश्त्याची सोय नाही, गारठ्याचे दिवस, तांब्या हातात आहे. तसंच गेलं इंद्रायणीला. पहाटे 5ला आंघोळ करून येताना बोट वाकडे झाले. तांब्या कधी पडला त्यालाच माहिती नाही. 2 दिवसानंच घरी वापस आलं. जेवढं चटपट गेलं तेवढ्या चटपट वापस. हा पहिला नाद. पहिला नाद तो चटपट चटपट. समजा चटपट नाद टिकला, 4 वर्षे राहिला, कीर्तनकार झाला, जिकडे तिकडे फिरू लागला. मग त्याला वाटतं बरं का गंभीर महाराज, बाकीच्या धर्मशाळां मठ आपली असावी, याला म्हणतात खटपट. मग जगन्नाथ भाऊ पावती फाडा, गंभीर महाराज पावती फाडा, आप्पा पावती फाडा. दुसरा नाद तो खटपट खटपट. पहिला चटपट, दुसरा खटपट. झालं. धर्मशाळा उभी राहिली, पण याचे कार्यक्रम वाढले. धर्मशाळेत लक्ष द्यायला याला वेळ नाही. यानं शिष्य ठेवले. 4 वर्षांनी शिष्यांनीच नावी लावली धर्मशाळा. मग पंढरपूरच्या वाऱ्या बंद.
कोर्टाची सुरू, याचं नाव आहे फटफट. वारी पंढरीची बंद झाली, आता कोर्टातली सुरू झाली. शिष्याविरुद्ध भांडण. गुरु लोभी, त्यातलं प्रमाण आहे. गुरु लोभी अति, शिष्य लोभी अति दीन. दोघांशी लटपट झाली पूर्ण, कोणी कोणाशी आवरेना. मग याच्या विरोधात निकाल गेल्यावर, आपा तुमच्यापासून 500 नेले होते, गंभीर महाराज तुम्ही 1100 दिले होते, जगन्नाथ भाऊ तुम्ही 2100 दिले होते, एवढी खटपट करून मठ बांधला, पण आपल्या विरोधात निकाल गेला. हे तळमळ आहे. चटपट, खटपट, फटफट, लटपट आणि तळमळ हे परमार्थातले 5 नाद. चटपट, त्याच्यातला दुसरा क्रमांकाचा नाद खटपट, तो मठासाठी. वेदांतात खटपट घटासाठी आणि प्रपंचातली खटपट पोटासाठी. येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट, येरते जीवाव. 8वे देवतो करावा उपाव, येरते जीवाव खटपटा. आणि एवढ्या करता होईबा जागा, होईबा जागा. आणि आता जर जागा झाला नाही तर मग 184 न चुके फेरा, याला म्हणतात सिनन. बरं का, सिनन म्हणजे काय? सर्वांना पाठ आहे एक प्रमाण. बैसोनी खोडी शुक राहे गरबी आंधळा, पुढे शिनला येरजारी. आता जर सावध झाला नाही तर पश्चाताप करावा लागेल. तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, करसी गाणी वेचाणे जागा होई करी हिताचा उपाय. जागा होय करे हिताचा उपाय, जागा होई करी हिताचा उपाय. जागा होय करे हिताचा उपाय. हे तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग. पश्चाताप करावा लागेल. मग तुका म्हणे हाय करसी मग, मग जागा होई, जागा हो करी हिताचा उपाय. आता जर जागा झाला नाही ना, 184 न चुके फेरा, मग वा उगा कागा सिनसिल. आणि बघ, प्रसाद. शब्द ज्ञानाच्या वजाने तुला अहंकार होईल. अहंकाराचा एक स्वभाव आहे, ते अज्ञानी माणसामागे लागत नाही. बोक्याचा स्वभाव आहे. बोक्या मेल्या उंदराकडे लक्ष देत नाही गंभीर महाराज. त्याला माहिती आहे ये तो अपने बाप का माल है, का भागने वाला. जे उंदीर उड्या मारत का नाही, बोक्या त्याची कॉलर धरतो. तसा अहंकार विद्वानाच्या मागे लागतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. आणि अहंकाराचं काम काय आहे? अहंकाराचं काम आहे बुडवणे. आता थोडंसं वाढतं पण बरोबर 13 मिनिट आहे अजून. रामचंद्र हो मला माहिती आहे, वन्स मोर चालू आहे, अजून 70 चाललंय माझं. वन्स मोरच आहे. 45 वर्षे झाले पूर्ण कीर्तन करायला. 45 झाले बरं सदा. तुझ्या गावाला आलो तेव्हा 25 वर्षाचा होतो. झाले ना 45? तू पहिलीला होता. जगन्नाथ भाऊ तर 10वीला असेल. जुनी मंडळी आहे सगळी. आमचं हे मधुकरीचं गाव रहाटणी काटे पिंपळे. आज आमचे सुदामन्ना गेले, त्यांचंही सकाळी काय बा सुदामन्नाच वारीतच गेले. बाजीरावच्या विहिरीजवळ रिंगण करून वापस आले. मी सांगितलं याला मरण म्हणतात. पायी तीर्थयात्रा घडो, अरे देह संताद्वारी पडो. ते आमच्या सुदामन्नाला मिळालं. असं आपलं काय चालू होतं, काहीतरी सांगणार होतो मी, असं होऊन जाते. अहंकार. हा बस. वानर सेना घेऊन गेले. रामचंद्रन समुद्र लागला.
ए मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही पण म्हणून पहा. आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. नळ राजा बोलाविला, नळ राजा बोलाविला, राजा बोलविला, जळ राजा बोलविला, जळ राजा बोलविला. आडवा समुद्र लागला, राजा हे पाण्यात पूल बांधणारे शिल्पकार होते भारतात. कोण? नळ आणि नीळ. बोलवलं, पुलाचं काम सुरू झालं. आता लगेच सुरू झालं, 10 मिनिट आहे ना लगेच. दिवसभर हे फक्त हात लावायचे दोघं भाऊ, नळ आणि नीळ. बाकीचे गामागुम झाले ना, दगडण टेकड्यान पहाडन पर्वत, हे फक्त डालो डालो डालो, ते तरंगायचे दगड. संध्याकाळी विश्रांतीसाठी सगळे बसले, पण हे दोघंही एकांतात बसले, नळ आणि नीळ. आणि या दोघाची एकांतात चर्चा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. दोघं एकांतात चर्चा चालू झाली. नळा, काय रे निळा, आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, यानं काय दिवा लावला असता रे? आपल्यामुळे चाललं पुलाचं काम, नाव याचंच होणार. इंजिनियर गायब. परिणाम, रात्री एका माशानं धडक दिली, पूल गायब झाला. काल कुठं काम केलं तपास लागे ना, बोलवा त्या इंजिनियरला. सगळे तुटून पडले. हनुमान जी ने मध्यस्थी केली. अरे अपनी जात में का बंदर है, गलती हो गई, उसको छोड़ दो. आणि मग हनुमानजीनं सांगितलं, रकारा पुढे एक मकार. अरे नुसतं ना काय, एका दगडावर रा, दुसऱ्यावर म, आणि मग पा तरतो. जोपर्यंत आमच्यामुळे चाललं असं वाटलं, पूल बुडाला. याला तरायला कारणीभूत रामाचं नाव आहे हे कळल्यावर तरला. म्हणजे अहंकाराचं कार्य आहे बुडवणे. म्हणून जाणीवेच्या भारे, म्हणजे शब्द ज्ञानाच्या वजाने भवाची डोही बुडसी. पण काही निघसी ना, पुन्हा निघणार नाही. तिसरं चरण संपलं. म्हणले मग देव प्राप्तीसाठी एकच उपाय. तू कमल देव भावे, तू कमल देवा पावसील भाव, देवा पावसील भाव. तू कमल देवा पावसील भाव, तू कमल देवा पावसील भाव, तू कमल देव
गा का गा सीन सील सीन सील सीन सील आ वाऊ गा का गा सील सील वाऊ गा का गा वाऊ गा का गा सील 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 वाऊ गा का गा वाऊ गा शिनसील शिनसील वाहू गागा वाहू काका वाहू काका वाहू काका
विचारिला अधिकार व्यापुला म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया